नमस्कार, मी अनुराधा संगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. समान भौतिक प्रगतीमधूनच देशात एकात्मता निर्माण होऊ शकेल असे प्रतिपादन निवृत्त न्यायाधीश पी.बी. सावंत यांनी केले. मुस्लिम सत्यशोधक मंडळ आणि महात्मा फुले समता प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हमीद दलवाई व दिनकर जवळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, सय्यद भाई, प्राध्यापक बी.जी. जाधव उपस्थित होते. देवदासी कुटुंबातून पीएचडी पदवी प्राप्त करणाऱ्या लक्ष्मी उर्फ योजना हिचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्राध्यापक शमशुद्दीन तांबोळी यांच्या हमीद दलवाई क्रांतिकारी विचारवंत या पुस्तकाच्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. हमीद दलवाई हे मुस्लिम समाजातील महात्मा फुले होते. फुलेंप्रमाणे त्यांनी सत्यशोधक संघटनेची स्थापना करून समाज सुधारणांचा वसा चालविला असे सावंत यांनी सांगितले. पंडित विद्यासागर म्हणाले, समान मूल्य समान धारणा आवश्यक ठराव्यात याकरिता विचार व्हावा. भारतातील सहकार क्षेत्र जगात सर्वात मोठे असल्याचे मत सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले. वसंत व्याख्यानमालेच्या 140व्या ज्ञानसत्रातील महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त सहकार विषयक गैरसमज या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी वक्तृत्वोत्तेजक सभेचे उपाध्यक्ष रोहित टिळक यांच्या हस्ते हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार करण्यात आला. पाटील म्हणाले, ग्रामीण भागात सहकार क्षेत्रामुळे मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. भारतात सरकारने सर्वात प्रथम सावरकरांवर अंकुश ठेवण्यासाठी कायदा निर्माण करण्यात आला. पूर्वी कर्ज घेण्याकरिता सावकाराकडे जमिनीचे कागदपत्रे गहाण ठेवले जात असे. यामुळे कायद्यामुळे शेतकऱ्यांचे कागदपत्रासह जमीन परत मिळाली. सांगली भागातील काही पतपेढ्यात आर्थिक गैरव्यवहार झाला होता. हा गैरव्यवहार करणाऱ्यांवर सरकारने मोक्का लावण्यात आला होता असे पाटील यांनी सांगितले. सहकार चळवळीत विकसित करण्यासाठी यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांचे खूप मोठे योगदान आहे. पतसंस्था, बँकिंग क्षेत्र सहकार चळवळीचा आढावा घेतला. सहकार महाराष्ट्राचा जिव्हाळ्याचा विषय आहे. सहकाराचे चित्र बदलायचे असेल तर त्यात काही बदल करावे लागतील. सहकार ही लोकचळवळ करण्यासाठी कमीत कमी नियंत्रण आणावे लागेल असे पाटील यांनी नमूद केले. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. निर्यातदारांनी नोंदणीकृत पॅकहाऊसमधून आंबा व भाजीपाला निर्यात करावा असे निर्देश राज्याचे कृषी व पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. युरोपियन युनियनने आंबा व भाजीपाल्यांवर निर्यात बंदी घातली त्या संदर्भात विखे पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. आंबा व भाजीपाला निर्यातीसाठी योग्य त्या उपाययोजना अधिक क्षमतेने राबवण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आठवड्यात निर्यातदारांची बैठक बोलावण्यात येणार असल्याचेही विखे पाटील यांनी सांगितले. विखे पाटील म्हणाले, युरोपियन युनियनसाठी फक्त 60%च आंबा व भाजीपाला निर्यात केला जातोय. याउलट युरोपियन देशात तयार आंब्यापेक्षा आंबा पल्पची मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे. गेल्या वर्षी या देशात 19,950 टन इतका आंबा पल्प निर्यात झालेला आहे. त्याची किंमत 118 कोटी इतकी आहे. या देशात आंबा व भाजीपाला निर्यातीस बंदी घालण्यात आली असली तरी युरोपियन देशात यापुढील अधिक क्षमतेने आंबा पल्प निर्यातीसाठी प्रयत्न केला जाणार आहे. या बंदीमुळे भारताच्या एकूण निर्यातीवर फारसा फरक पडणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. द्राक्ष निर्यातीसाठी जी व्यवस्था राबवण्यात येत आहे त्याच पद्धतीने आंबा व भाजीपाला निर्यातीसाठी हीच कार्यपद्धती विकसित करण्यासंदर्भातील प्रशिक्षण निर्यातदारांना आणि शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. आंबा व भाजीपाला निर्यातीसाठी राज्य शासनाने काय उपाययोजना राबवल्या याची पाहणी करण्यासाठी युरोपियन संघाच्या प्रतिनिधींना राज्यात पाठवावे यासाठी केंद्र शासनाला विनंती केली जाणार आहे असे पाटील यांनी सांगितले. आपल्याकडे साधारण 42 पॅक हाऊसेस आहेत की जे ॲक्रेडिटेड आहेत पेटाचे, की ज्याच्यामधून जो माल जातो
तो ॲक्रेडिटेशन करून तिथे मग सर्टिफिकेशन एजन्सी पुरी नव्हत्या. आता प्रत्येक सेंटरला एक सर्टिफिकेट एक इन्स्पेक्टर राहणार आहे की जो सर्टिफाय केली, म्हणजे परत पुढे प्रश्न त्याचे निर्माण होणार नाही. वास्तविक युरोपियन युनियनचा जर मुद्दा सोडला तर आखाती राष्ट्रामध्ये जो माल निर्यात होतो किंवा USA, अमेरिकेमध्ये, जपानमध्ये किंवा आता ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये काही आता आमचा आपला फळ निर्यात होत आहेत, त्या ठिकाणी ह्याचे फार प्रश्न आले नाहीत. आता जी नवीन माहिती उपलब्ध होती त्याप्रमाणे इंग्लंडमध्ये सुद्धा स्थानिक भारतीय लोकांनी आणि तिथल्या काही व्यापारी संघटनांनी सुद्धा युरोपियन युनियनच्या ह्या बंदीच्या प्रस्तावाला विरोध केलेला आहे. कारण त्या म्हणतात आंब्याची निर्यात म्हणजे आयात आमच्याकडे व्हायलाच पाहिजे. म्हणजे आपल्या देशातून जो आंबा निर्यात होत होता इंग्लंडमध्ये, त्याचा अजूनही त्यांची मागणी की ताबडतोब आम्हाला तुम्ही पाठवायला पाहिजे. आवश्यक त्या उपाययोजना ज्या आपण केलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्याची माहिती आपल्या क्रीडाच्या संबंधी आम्ही जोडलेली आहे. आपल्या पणन विभागाच्याकडून सुद्धा जवळजवळ आपण शेतकऱ्यांना 2200 ठिकाणी पॅक हाऊसेस दिलेले आहेत, पण ते ॲक्रेडिटेड नाही आहेत. कारण ते शेतकऱ्यांनी जे आमच्या रेग्युलर भाजीपाला किंवा फळ उत्पादन करणारे शेतकरी होते त्यांनी ते पॅक हाऊसेस घेतलेले आहेत. आता ते मोठं आव्हान सरकारपुढे आहे की भविष्य काळामध्ये हे सगळे पॅक हाऊसेस त्या भागाच्या शेतकऱ्यांच्या गरजेप्रमाणे अपग्रेड करता येतील का, कारण त्याला किती खर्च येईल. आम्ही आपेडाच्या अधिकाऱ्यांची सकाळी बैठक झाली. आम्ही आपेडाला विनंती केली की इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रेंथनिंग करता आपण थोडा फंडिंग केलं पाहिजे. कारण आता आजच्या स्थितीला प्रश्न असा तयार झालेला आहे काही बाबतीमध्ये की बहुतांशी जे निर्यातदार आहेत, निर्यातदार त्या बाजारातूनच फळं घ्यायचे आणि तिथूनच ते निर्यात करायचे असे काही प्रसंग आहेत आपल्यासमोर उभे राहिलेले आहेत. म्हणजे मंडीमधूनच भाजीपाला किंवा ते फळं खरेदी करायची. म्हणून आम्ही आता राज्यामध्ये आणखीन एक पाऊल पुढे टाकतोय. आज आम्ही त्यासंबंधी विचार केला की जसं ग्रेपनेट तयार केला आपण, आणि आता द्राक्षाच्या बाबतीमध्ये बऱ्यापैकी विषय कमी झाला की निर्यातीबद्दल, तसं आता मँगो नेट आणि मला वाटतं व्हेजिटेबल नेट, व्हेज नेट त्याला म्हणतो आपण, अशा दोन्ही करून त्याच्यामध्ये मग या सगळ्याच ज्या आवश्यक ज्या तरतुदी आहेत एक्सपोर्टसाठी त्याची कार्यवाही त्या ठिकाणी करता येईल. आणि मला वाटतं राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून त्याला निधी उपलब्ध करून मिळतोय आणि ज्यामुळे मला वाटतं पुढच्या 1-2 महिन्यामध्ये या कामाला आम्हाला सुरुवात करताना ती पुढच्या 3 महिन्यात ते काम पूर्ण करायचं आहे. ॲग्रीनेट, व्हेजिटेबल नेट आणि मँगो नेटसाठी. म्हणजे मग या निर्यातीचे आणखीन प्रश्न त्यातून बऱ्यापैकी कमी होतील. खरं म्हणजे प्रत्येक ऑर्चिड जे आहे, म्हणजे प्रत्येक जो फळबाग जी आहे ती रजिस्टर व्हायला पाहिजे नॉर्मली, आणि त्यातून बॅकवर्ड लिंकेजमधूनच व्यापारी जो निर्यातदार आहे त्यांनी ते शेतकऱ्याकडून थेट बागेतूनच माल घेतला पाहिजे आता, आणि तो ॲग्रीनेट करून ती व्हॅल्यू चेन त्याशिवाय होणार नाही. बॅकवर्ड लिंकमध्ये म्हणजे कोल्ड चेन ती पॅक हाऊसमधून निर्माण होईल, ट्रान्सपोर्टेशनला व्हॅल्यू त्याला वाहतूक करता येईल, बागेच्यावर नियंत्रण शेतकऱ्याचं राहील की ज्याच्यामध्ये नेटच्या माध्यमातून त्याची गुणवत्ता राखता येईल. ही जे फंडामेंटल गोष्टी आहेत त्या करण्यासंबंधी आता पावलं उचलतोय आपण, आणि त्यामुळे भविष्य काळामध्ये आणखीन त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा आपला प्रयत्न आहे. योगगुरू रामदेव बाबा यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करताना दलितांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ दांडेकर पूर परिसरातील विविध मंडळे आणि आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. योगगुरू रामदेव बाबा यांनी राहुल गांधी हे दलितांच्या घरात पिकनिकसाठी आणि हनीमूनसाठी जातात असं वक्तव्य केलं होतं. त्याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले. या कार्यकर्त्यांनी यासाठी दांडेकर पूल परिसरात रास्ता रोको केले आणि रामदेव बाबांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालत त्याचं दहनही केलं. याचवेळी अहमदनगर येथील जामखेड तालुक्यातील दलित युवकाच्या हत्येचाही निषेध करण्यात आला. या परिसरातील अजिंक्य भीमज्योत सेवा संघ, विवेकानंद तरुण मंडळ, विजय चैतन्य मित्र मंडळ, समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले मित्र मंडळ आदी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी तानाजी ताकपेरे, किरण गायकवाड, दीपक ओव्हाळ, नागेश भोसले, गौतम धिमधिमे आदी उपस्थित होते. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी
समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. पुणे सहकारी बँकेला 10 वर्ष पूर्ण झाली असून तिचे 11व्या वर्षात चांगल्या बदलांनी पदार्पण झाले. 10 वर्षापासून जनतेच्या सेवेत असलेल्या पुणे सहकारी बँकेचा 10 वर्षाचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला. या बँकेला जनतेकडून मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता 11व्या वर्षात पदार्पण करताना बँकेत विविध योजनांच्या सोबत अनेक बदल नागरिकांसाठी करण्यात आले. नागरिकांना उत्तमोत्तम सेवा मिळावी हे उद्दिष्ट लक्षात ठेवून संचालक मंडळाने विविध बदल घडवून आणण्याचा निर्णय घेतला. याचबरोबर या बँकेच्या बोधचिन्हातही बदल करण्यात आला. या बोधचिन्हाचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक DS कुलकर्णी यांच्या हस्ते बँकेच्या मुख्य कार्यालयात करण्यात आले. याशिवाय बँकेने सुरू केलेल्या विविध आकर्षक योजनांचेही उद्घाटन याप्रसंगी अनिल शिरोळे, प्रताप परदेशी, मारुती भूमकर इत्यादी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट दादासाहेब बेंद्रे, उपमहापौर बंडू गायकवाड, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गजानन एकबोटे, लिज्जत पापडचे महाव्यवस्थापक सुरेश कोते आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना DS कुलकर्णी म्हणाले, पुणे सहकारी बँक एक समर्पक नाव त्याला दिलेलं आहे आणि मग पुणे सहकारी बँकेला दशकपूर्ती झाल्यानंतर जे संस्थापक अण्णा जोशी होते आणि आता बाबा शेख सारखा आमचा तरुण मित्रांनी त्याचे चेअरमन झालेले आहेत आणि या बँकेला नवीन रूप द्यायला सुरुवात केलेली आहे. बाबा तुम्ही धडपडे तरुण आहात, खूप बरं वाटतं की बँक प्रगतीकडे नेताय तुम्ही. बँकेसारखा जिव्हाळ्याचा विषय जो आहे की आज बँक ही सर्वसामान्यांच्या जीवनातली एक अविभाज्य भाग झालेली आहे. मोठ्या बँका ज्या आहेत फॉरेनच्या आलेल्या म्हणजे तुमच्या HDFC बँक असेल, HSBC बँक असेल, सिटी बँक असेल, त्याचा सामान्यांना काही उपयोग नाही. म्हणून आम्हा उद्योगपतींनाही त्याचा काही उपयोग नसतो. आमचंही बीज, आमचंही लक्ष तुमच्या पतसंस्थेपासून ते कोऑपरेटिव्ह बँकेपासून आपण टप्प्याटप्प्याने उडी घेतो आणि मग माणूस गावाकडच्या विहिरीत पोहत असतो. विहिरीमधनं मग आपण शहरात येतो. शहरामध्ये त्याला नदीत पोहायला टाकायचे, नदीतलं पाणी काळं झालं आपण त्याला स्विमिंग पूलमध्ये टाकतो. खरं तर समुद्राकडे पोहायला जायला पाहिजे. तर तो हे एक टप्पे आहेत आणि चिकार तरुण अशा कोऑपरेटिव्ह टप्प्यातनं आता तुम्ही ज्या पतसंस्थेतनं कर्ज देता त्याच्यातनं तो तरुण बँकेकडे येईल. या बँकेतनं कर्ज घेऊन तो नॅशनलाइज बँकेकडे जाईल आणि नॅशनलाइज बँकेकडनं कर्ज घेऊन तो शेअर मार्केटमध्ये जाईल. ही जी फाउंडेशनची पद्धत आहे, प्रगतीची पद्धत आहे, त्याला पुणे सहकारी बँक निश्चितपणे असंख्य तरुणांच्या मागे उभं राहील. आणि तुमचं आवडतं वाक्य आहे की तरुणांचं तुम्ही मला मानता आणि म्हणता की तरुणांना देवाण दिलेला त्या नोकऱ्या वाटण्या करतायत. मग त्यांच्या हातात जर ताकद द्यायची असेल तर आपल्या बँकेने तरुणांच्या मागे उभंच राहायला पाहिजे. बँकेबद्दल अधिक माहिती देताना बँकेचे अध्यक्ष बाबा शेख म्हणाले, सध्या बँक आपली 2 शाखा आहेत आणि लवकरच आम्ही ह्या बँकेचा आणखीन पुढे 2 शाखा वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. बँकेची परिस्थिती NPAमध्ये जर सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न असतो की NPA आमचा सध्या 3% आहे, पण आम्ही येणाऱ्या काळामध्ये तो 0% NPA आम्ही करणार आहोत. त्याच्यामध्ये आमचं विशेष त्याच्यावरती लक्ष आहे. पुढील बँकेच्या वाटचाल आणि प्रगतीसाठी आपली मोलाची मार्गदर्शन आम्हाला आवश्यकता आहे. या कालावधीमध्ये आपण ही बँक आपली स्वतःची समजून आम्हाला नेहमी मार्गदर्शन करून आम्हाला आमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपल्या सहकार्याची आम्हाला आवश्यकता आहे. आम्ही येणाऱ्या काळामध्ये आमचं ध्येय जे आहे ते 150 कोटीचं आहे आणि साधारण भाग भांडवल जे आहे शेअर्स कॅपिटल्स तेही आम्हाला 5 कोटीपर्यंत घेऊन जायचं आहे. आणि आधुनिकीकरण आता आम्ही सुरुवात केलेली आहे याच्यामध्ये. त्याच्यात आम्हाला मोबाईल बँकिंग, ATM सेंटर्स हे पण आम्ही आता याचं नियोजन आमचं चालू आहे. त्यामध्ये बँकेच्या सर्व कामकाजामध्ये आपण आपली पर्सनल बँक म्हणून, आपली स्वतःची बँक म्हणून आपण ह्याच्यामध्ये लक्ष घालावं अशी माझी विनंती आहे. महात्मा फुले आंबेडकरांची नुसती नावे घेऊन आपण पुरोगामी कसे होणार असा सवाल ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी केला.
पुण्यात एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जातीबाह्य प्रेम प्रकरणामुळे नितीन आगे या तरुणाची हत्या करण्यात आली. त्याचा संदर्भ देऊन पाटेकर म्हणाले, तुम्ही कलाकारांना त्याची जात विचारता का? मग इतरांना का? कुठल्याही फॉर्मवर जात आणि धर्माचा उल्लेख होता कामा नये. आपण सगळ्यांनीच या प्रकाराबद्दल उदासीन राहता कामा नये, कारण हे कुणाच्याही बाबतीत होऊ शकते. अन्याय करणाऱ्याला शिक्षा व्हायलाच हवी. राज्याच्या गृहमंत्र्यांनी या घटनेत लक्ष घातलेच पाहिजे. त्यांना त्यासाठी विनंती कशाला करावी लागते? गारपीट ही नैसर्गिक आपत्ती आहे. यात पडलेल्यांना आपण वैयक्तिकरित्या मदत करू शकतो, पण हा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. तेथे तुमच्या माझ्यासारखे लोक काय करणार? तेथे सरकारनेच न्याय मिळवून द्यायला हवा, असे मतही त्यांनी स्पष्टपणे मांडले. भावी पंतप्रधान कोण असावे या प्रश्नावर ते म्हणाले, कुणीही होऊ दे, मात्र त्यांनी आपले प्रश्न सोडवले पाहिजेत, नाहीतर आजची पिढी ते सहन करणार नाही. अलीकडे काही राजकीय मंडळींनी केलेल्या बेताल वक्तव्यांवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. सलाम या चित्रपटाचे त्यांनी कौतुक केले. ते म्हणाले, घरातल्या आजीने सांगावी अशी ही साधी सरळ गोष्ट आहे. ही मुक्त छंदातील कविताच आहे. राष्ट्रीय पारितोषिके ही देशातील सगळ्यात विश्वसनीय आहेत आणि इतक्या वर्षानंतरही आपल्याला त्याची ओढ वाटत असल्याचेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. रंगकर्मी नंदू पोळ यांच्या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ, अभिनेते राहुल सोलापूरकर, गोपाळराव पटवर्धन, ॲडव्होकेट रेहमान, प्रकाशक सुधारक जोशी यावेळी उपस्थित होते. आळेकर हे पोळ यांचे बालपणापासूनचे मित्र. नंदू नारायणातला, मी शनिवारातला. त्याची आई आणि माझी आई वर्गमैत्रिणी होत्या. नंदूच्या आईने पुण्यातील पहिले पाण्याघर सुरू केले होते. इथं बसून ते BJ मेडिकल कॉलेजमध्ये क्लार्क म्हणून नोकरी करत असताना नंदू ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांशी आपुलकीने हितगुज करायचा. त्याच्या त्या मैत्रीपूर्ण संबंधाने घाशीरामच्या ग्रामीण भागातील प्रयोगांवेळी डॉक्टर झालेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये नंदूला घरी जेवायला नेण्यासाठी चढाओढ लागलेली असायची. अशा आठवणींना त्यांनी उजाळा दिला. आठवणी लिहिल्याने डॉक्युमेंटेशन होते. लिहिण्यासाठी साहित्य शिकण्याची गरज नाही, त्यासाठी केवळ भाषेवर प्रेम हवे. नंदूच्या पुस्तकाने स्वातंत्र्योत्तरकालीन बदलत्या पुण्यातील कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबाचे चित्रण हाती आले आहे. स्वतःमधील व्यंगाकडे हसत खेळत तटस्थपणे पाहण्याचा दृष्टांत नंदूने दिला आहे. त्याची कलेकडे पाहण्याची दृष्टी निसंशय वरच्या दर्जाची आहे, असे आळेकर यांनी सांगितले. घाशीराममधील कलाकारांनी आठवणी लिहिल्यास गेल्या 50 वर्षातील पुण्यातील बदललेल्या नाटकाचे डॉक्युमेंटेशन होईल, असे ते म्हणाले. एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले.
उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.